या व्हिडिओमध्ये पेपर कटिंगवरून ब्लाऊज पीस कसे कट करायचे ते पाहूया। इथे मी ब्लाऊज पीस अंतरून घेतलेला आहे, त्याच्यावरती अस्तर अंतरून घेऊन पेपर कटिंग ठेवून मार्किंग करून घेतलेले आहे। मी याच पद्धतीने नेहमी ब्लाऊज कटिंग करत असते। कटोरी साईडचा जो भाग आहे ज्या पद्धतीने ठेवलेला आहे त्याच पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे सरळ ठेवायचा आहे, तो तिरपा ठेवायचा नाही। आता जसा ठेवलेला आहे असा किंवा असा या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे। हा भाग जर तिरपा ठेवला तर हा भाग खेचला जातो आणि ब्लाऊजला गुड्या पडतात। या पद्धतीने तिरपा ठेवायचा नाही, असा तिरपा कधीच ठेवायचा नाही। जर हा भाग तिरपा ठेवला तर ब्लाऊजला चुन्या पडतात आणि फिटिंग व्यवस्थित बसत नाही ब्लाऊजची। आता आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊया। मी नेहमी ब्लाऊज पीस आणि अस्तर एकसारखेच कट करते। अस्तरपेक्षा ब्लाऊज पीस जास्त कधीच कट करत नाही। याचा शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा हा 6 इंच घेतलेला आहे। याचा डीप गळा शिलाई करणार आहे, त्याच्यामुळे गळा रुंदी ही 2.25 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची ही 10 इंच घेतलेली आहे। आत्ता जो ब्लाऊज पीस कट केला त्याच पद्धतीने हा पण मी ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे। याचा सुद्धा डीप गळा शिवणार आहे। इथे मी 2 ब्लाऊज शिलाई करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता गळे किती सुंदर आलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।